सतत मौनाचा विचार तरी करा. मौन पाळा हे शब्द उच्चारण्याचं धाडस मला करवत नाही. आपण इतकं बोलतो, इतकं बोलतो, इतकं बोलतो. आचार्य विनोबा भावेंनी म्हटलंय 95% आपण अनावश्यक बोलतो, फक्त 5%च कामाचं बोलतो. 95%. इमॅजिन द प्रपोर्शन. 95% इमॅजिन द प्रपोर्शन व्हॉट वी टॉक. म्हणून संत पुन्हा पुन्हा सांगतात, मौनाचा आतून अनुभव घ्या. आता काही लोक मौन पाळताना कागदावर लिहून देतात, चिठोऱ्यावर. म्हणजे मौन नव्हे. मौन म्हणजे इनर सायलेन्स, डीपर अँड डीपर सायलेन्स. मनात सुद्धा विचार तरंग उठता कामा नयेत. मनात सुद्धा, चित्तात सुद्धा. ते मौन, त्याचा आनंद घ्या, अनुभव घ्या. हे सगळे संत सांगतायत. सगळ्या धर्मा पंथाचे संत सांगतायत, काही काळ राखून ठेवा आणि पूर्ण मौन. त्याला इंग्लिशमध्ये शब्द नाही, पण इनर सायलेन्स, डीपर अँड डीपर सायलेन्स. काइंडली एक्सपिरियन्स इट. आणि आज वैज्ञानिक काय सांगतात, न्यूरोफिजिशियन्स, न्यूरोसर्जन्स काय सांगतायत, सतत जास्त बोलल्यामुळे मेंदूतील 3 महत्त्वाच्या भागांवर प्रचंड ताण येतो. मिड मेड्युला, ॲमॅगडाला आणि ऑब्लांगेटा या 3 भागांवर प्रचंड ताण आल्यामुळे कार्डियाक प्रॉब्लेम सुरू होण्याची शक्यता वाढते. म्हणून कार्डियाक प्रॉब्लेम सुरू झाल्यावर कार्डियाक फिजिशियन पहिली सूचना देतात, बोलू नका. मग संतांनी तुम्हाला काय सांगितलं होतं? संतांनी तुम्हाला काय सांगितलं होतं? तुम्ही पाळलं नाही, ऐकलं नाही. डॉक्टरने सांगितल्यावर थोडासा परिणाम पडतो. म्हणून क्लिन्झिंग प्रोसेस ही 9 तत्व चित्तात ठसवा. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलंय, मळ नाही चित्ता तेथे देवाचीच सत्ता. मळ नाही चित्ता तेथे देवाचीच सत्ता. मौनातून काय होईल? नुसतं कार्डियाकपासून दूर जाण्याचा फायदा नाही होणार, चिंतनाला प्रारंभ होईल. नाहीतर चिंतन होत नाही. चिंतन म्हणजे सेल्फ डायलॉग, डायलॉग विथ युअर ओन सेल्फ. आधी वाद, आपुलाची वाद आपणासी, आपुलाची वाद आपणासी. बघा, क्षणोक्षणी जगद्गुरू तुकाराम महाराज तुम्हाला सांगतात. खरं म्हणजे त्यांचं नाव आणि माऊलीचं नाव घेण्याआधी 2दा कानाला हात लावले पाहिजेत. माझी तेवढी योग्यताही नाही आणि पात्रताही नाही. फक्त मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो की त्यांनी काय सांगितलं आहे. आपुलाची वाद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेमध्ये ते म्हणतात. आपला वाद आपल्याशी होऊ द्या, मग आपला संवाद आपल्याशी होईल. त्याला चिंतन म्हणतात. चिंतनातून काय होईल आपल्याला आश्चर्य वाटेल. तुमच्या मनात जे असंख्य प्रश्नांचं सतत मोहोळ उठतं, आपोआप तुमच्या प्रश्नांची समर्पक उत्तरं तुम्हालाच आतून मिळू लागतील. तुम्ही म्हणाले कसं शक्य आहे? मग गुरुची काय आवश्यकता, ग्रंथांची काय गरज? एकदा स्वतःवरच प्रयोग करून पहा. स्वतःच आईन्स्टाईन का होत नाही? स्वतःच्या मनाला, स्वतःच्या शरीराला प्रयोगशाळा का बनवत नाही? एकदा बनवून पहा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आत आणि आत, फक्त आत आहेत. प्रयोग करून पहा. 9 तत्व सांगितलं आहे, थोडंसं कठीण आहे. वैखरी वाणीचा प्रयोग करताना आवर्जून मनावर कटाक्ष ठेवा, जे बोलतोय ते सत्य आहे का? सत्य वचनच वैखरी वाणीतून येऊ द्या आणि मग बघा तुमची वैखरी वाणी किती प्रभावी होते. आपोआप वैखरी वाणी प्रभावित होत जाईल.
फ्रेडरिक नीत्शे ह्या पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे एक प्रसिद्ध बोधवचन आहे, माणसापासून त्याचे असत्य हिसकावून घेऊ नका. असत्याशिवाय तो जगू शकणार नाही, हे नीत्शेचं वचन आहे. असत्याशिवाय तो नाही जगू शकणार, तो मृत होईल. इतकी असत्याची आपल्याला सवय झाली आहे. त्यामुळे ॲट द बॅक ऑफ द माइंड आपोआप तणाव वाढतो. आज जगात सगळ्यात जास्त कप आहे अँटासिड गोळ्यांचा. आम्लपित्त, ॲसिडिटी हा सगळ्यात मोठा शत्रू समोर उभा आहे. त्याचं खरं कारण ताण, चिंता, तणाव आपणच निर्माण केले आहेत. हायेस्ट सेल इन द वर्ल्ड इज अँटासिड टॅबलेट्स. हू हॅज क्रिएटेड टेन्शन? यू युअरसेल्फ, नन एल्स. कुठेतरी त्याला सुरुवात करा. शांती म्हणजे काय आणि अशांती म्हणजे काय? शांती म्हणजे काय, अशांती म्हणजे काय? जिथे अशांती नाही तिथे शांती, साधी व्याख्या आहे. हा प्रश्न कायम विचारला जातो, सतत विचारला जातो की जीवनात इतकी अशांती का? अशांती हा केवळ संकेत आहे, परिणाम आहे. इट्स कॉन्सिक्वेन्सेस, इट्स ॲन इम्पॅक्ट, इट्स ॲन इफेक्ट. अशांती हा परिणाम आहे. अशांती हे मूळ कारण नाही. इट्स नॉट रूट कॉज. आपण मागे जाऊन रूट कॉजपर्यंत जात नाही. मूळ कारण वेगळं आहे, त्याचा विचार करा, ते दूर करा. समजा तुम्ही धावतायत किंवा एखादा पहाड चढतायत, छातीत धडधड होणं, पाल्पिटेशन इज अ नॅचरल प्रोसेस. तुमची इच्छा आहे, मला धावायचं आहे, मला पळायचं आहे, वेगात पळायचं आहे, पण छातीत मात्र धडधड होता कामा नये. कसं शक्य आहे? छातीत धडधड नको ना, धावणं थांबवा. पोहायचं आहे पण अंग मात्र ओलं होता कामा नये. कसं शक्य आहे? पोहायचं थांबवा, अंग हुलवणार नाही. अशांतीचं कारण शोधा, कारणापर्यंत जा, आपोआप शांती येईल. आता ही शृंखला साधी सोपी आहे, थोडी समजून घ्या. आधी विचार, मग कर्म. फर्स्ट थॉट, देन ॲक्शन, अँड देन कॉन्सिक्वेन्सेस, इफेक्ट, इम्पॅक्ट. नेपोलियन बोनापार्टने म्हटलं आहे, फर्स्ट बॅटल टेक्स प्लेस इन द माइंड अँड देन ऑन द बॅटलफील्ड. युद्ध आधी मनात निर्माण होतं, मग युद्धभूमीवर. आधी मनात विचार येतो, मग कर्म किंवा कृती, आणि तिसरी अवस्था आहे परिणाम. आपण परिणामाला लगेच जखडून ठेवतो. परिणाम का झाला, कशामुळे झाला, कोण जबाबदार? मी जबाबदार नाही. विचार तुम्ही केला, कर्म तुम्ही केलं, विचार तुमचा, कर्म तुमचं, थॉट इज युअर्स, ॲक्शन इज युअर्स. बट कन्व्हिनियंटली युअर माइंड सेज, नो, I am not responsible for the consequences and action and impact. That is how the blame game starts. आता तुम्ही म्हणाल, विचारणं इतकं महत्त्व का? सतत तुम्ही मन आणि विचार, फक्त विचार, अवघे विचार, केवळ विचार असं का सांगताय? विचार तुमचा पाठलाग सोडत नाहीत. विचार तुमचा पाठलाग सोडणार सुद्धा नाहीत. म्हणून विचारणं इतकं महत्त्व आहे. 4 प्रमुख अवस्था मी तुम्हाला सांगतो. 4ही अवस्थात विचार सतत तुम्हाला असं जखडून ठेवलं आहे, तुमची सुटका नाही. पहिलीच अवस्था मी तुमची जन्माच्या आधीची. तुमचा जन्मसुद्धा झालेला नाही आहे, कल्पना करा. यू आर नॉट इवन बॉर्न. गर्भावस्थेत सुद्धा विचार चक्र चालू असतं आणि राहतं. आता तुम्ही मला एक साधा प्रश्न विचाराल, जर मेंदू विचार करतो, आमचा मेंदूच विकसित झालेला नाही आहे, 1 महिन्याचा गर्भ आहे, विचार कसे येतील?
हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. तिथेही विचारचक्र चालू आहेत. तुमचं हे एक शरीर नसून तुम्हाला 5 शरीर आहेत, 5 कोश आहेत. वेदात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. हे पहिलं शरीर मर्त्य शरीर अन्नमय कोश, दुसरं अत्यंत महत्त्वाचं शरीर प्राणमय कोश फिजिकल बॉडी एथरिक बॉडी, तिसरं सर्वाधिक महत्त्वाचं शरीर मनोमय कोश म्हणजेच मन मेंटल बॉडी मनोमय कोश, चौथं शरीर ज्ञानमय कोश किंवा विज्ञानमय कोश ज्यात सगळं तुमचा टॅलेंट आणि ज्ञान साठलेलं आहे. जन्मोजन्मीचं टॅलेंट, या जन्मीचं नव्हे, जन्मोजन्मी कला विशेषतः फाईन आर्ट्स त्या कोशात साठलेले आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? तुमच्या सेलफोनमधल्या छोट्याशा सिम कार्डमध्ये किती डेटा साठलेला आहे कल्पना करा. ते दिसतंय डोळ्यांनी, तुम्ही स्पर्श करू शकता. मग जो सुप्त अवस्था असलेला कोश आहे त्यात किती ज्ञान साठलेलं असेल? जन्मोजन्मीचं ज्ञान साठलेलं आहे. त्या कोशाला विज्ञानमय कोश म्हणतात. 5वा अंतिम कोश आहे आनंदमय कोश म्हणजे आत्मा. तो न्यूट्रल आहे, तो फक्त सगळ्या कोशांना शक्ती देतो. म्हणून गर्भावस्थेत सुद्धा विचारचक्र चालू आहे. आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? साधा सोपा अनुभव अनेक मातोश्रींना आलेला आहे. गर्भावस्थेत डोहाळे लागतात म्हणजे काय? तो डोहाळा, ती वस्तू खाण्याची इच्छा त्या गर्भाची आहे, मातेची नाही आहे. अनेकदा तिने कधीही न पाहिलेला पदार्थ का खावासा वाटतो. ते बाळ कसं बोलतं, विचार कसे संक्रमित होऊन मातेपर्यंत पोचतात. नाळ दिसते, मग कुठल्या नाळेने दोघांची मनं जोडलेली आहेत. बाळाच्या खाण्याची इच्छा मातेपर्यंत होते, माता सांगते, इच्छा पूर्ण करते. कसं घडतं? विचारचक्र गर्भावस्थेत चालू आहे आणि होतो. दुसरा पुरावा तर आपण अनुभवतो जागृत अवस्थेत, तर ते आपला इच्छा पुरवतो. तिसरं निद्रिस्त अवस्थेत आपल्याला स्वप्न पडतात, विचारचक्र चालू. झोपेचं रहस्य कशात आहे? झोप म्हणजे नेमकं काय? डीप स्लीप, जी काही मिनिटांची आहे केवळ. हे आज वैज्ञानिक सांगतायत. थॉटलेस स्लीप, अजिबात विचारचक्र चालत नाही, बंद आहे, स्वप्न पडत नाहीत. केवळ आणि केवळ त्याच अवस्थेत संपूर्ण मन आणि शरीर चार्ज होतं. नेक्स्ट डे यू फील फ्रेश, यू फील चार्ज्ड. काही मिनिटांच्या झोपेने, भले तुम्ही 8 तास शरीर झोपलं, विचारचक्र पाठलाग करीत होतो. चौथी अवस्था विदेही अवस्था, देह नसताना सुद्धा मनात वासनांचं थैमान चालू आहे, मनोमय कोश जिवंत आहे. म्हणजे सगळ्या अवस्थात विचार तुमचा पाठलाग करतात. 2च अवस्था अशा आहेत. एक म्हणजे डीप स्लीप, निद्रिस्त अवस्था, विचार काही करत नाहीत आणि यू फील फ्रेश. म्हणून त्याला पतंजलींनी नाव दिलं आहे. पतंजलीसारख्या महाऋषींनी शब्द वापरला आहे सुषुप्ती. आणि नेमकी तशीच अवस्था म्हणजे समाधी. समाधी आणि सुषुप्ती, थॉटलेस माइंड, या समांतर अवस्था आहेत. फरक एवढाच आहे, सुषुप्तीची व्यवस्था निसर्गाने केली आहे. रोज तुम्ही समाधी अवस्थेत जाता, रोज परमचैतन्याशी तुमची भेट होते, रोज परमेश्वराची तुमची प्रत्यक्ष भेट होते काही मिनिटांसाठी. नेक्स्ट डे यू आर फ्रेश, यू आर चार्ज. एखाद्या दिवशी झाली नाही तर तुम्ही म्हणता आज झोप बरी लागली नाही, मला बरं वाटत नाही, डोकं दुखतं आहे, शरीर दुखतं आहे, मला नाही बरं वाटत. केवळ एका दिवसाच्या झोपेचा अनुभव नसताना तुम्ही म्हणता ही सुषुप्तीची जादू निसर्गाने केली आहे. तुमचं कॉन्ट्रीब्युशन 0 आहे, तुमचे प्रयत्न 0 आहेत. आणि ध्यानातून जेव्हा तुम्हाला समाधी अवस्था मिळते तिथे तुमचे प्रयत्न आहेत. देर आर प्लॅन एफर्ट्स, कॉन्शियस एफर्ट्स. तुम्ही सहज ती अवस्था मिळवू शकता. अशक्य नाही पण कठीण आहे. आणि तुम्ही म्हणाल
ध्यानाला एवढं महत्त्व का देता? ध्यानाला मी शांत हो आम्ही शिकवायचं कसं? 100-200 विद्यार्थी डॉक्टर कराड साहेब समोर आणून बसवतील आणि आम्ही जर शांत 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 होत गेलो ध्यानाने, हाऊ डू वी कंट्रोल? हे तरुण विद्यार्थी आहेत, तुम्ही काय सांगता ध्यानाने आम्ही विद्यार्थ्यांना शिकवू, कंट्रोल करू? तुम्ही म्हणाल तुम्हाला कल्पना नाही आजचे विद्यार्थी कसे आहेत. पतंजलींनी हजारो वर्षापूर्वी सांगितलं, पण त्यांना आजचे विद्यार्थी पतंजलींना कुठे ठाऊक आहेत? हाऊ टू कंट्रोल देम? मनाच्या अगाध शक्ती ध्यानाने वाढतील. मला तुम्ही सांगा, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने गीतेतला 6वा अध्याय ध्यानयोग का सांगितला अर्जुनाला? एका योद्ध्याला. तो जर मन शांत शांत करून क्लैप्य झाला असता, लढू शकला असता का? आणि कृष्णाने इतक्या तपशीलवार सांगितलं आहे, माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, एकदा तरी आयुष्यात 6वा योग वाचून पहा, वाचून पहा, वाचून पहा. संपूर्ण योग ध्यानाला वाहिलेला आहे 18 अध्यायातला. मग ध्यानाला इतकं महत्त्व कृष्णासारख्या श्रेष्ठ योद्ध्याने का द्यावं? तत्वज्ञाने का द्यावं? तुम्ही विचार करा. व्हॉट इज द रिझन टू गिव्ह सो मच इम्पॉर्टन्स टू मेडिटेशन? आणि किती तपशीलवार. मीच काय, कोणीही तुम्हाला ध्यान शिकवू शकणार नाही. जागा कशी निवडावी, जागा कशी स्वच्छ करावी ध्यानाची, इथून सुरुवात. हु विल टीच यू, हु विल प्रीच यू? लॉर्ड इज प्रीचिंग यू डायरेक्टली. तर मनात असं आणू नका की ध्यानाने असं मोठं शिवधनुष्य उचलता येणार नाही. ध्यान ही अंतरयात्रा आहे, शोध अंतर्यामीचा आहे. आपल्या सगळ्या बहुतेक ज्या साधना आहेत त्या बहिर्मुखी आहेत. ध्यान मात्र अंतर्मुखी 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 अंतरयात्रा. हा मोठा फरक आहे. साक्षी बनून सजगपणे स्वतःचंच अलिप्तपणे अवलोकन करणं स्वतःच्या येणाऱ्या विचारांचं म्हणजे ध्यान. तुमची जर कल्पना असेल ध्यान म्हणजे स्वतःला लगेच निर्विचार करणं, हे अशक्याहूनही अशक्य आहे, ते होणार नाही. महर्षी महेश योगींनी म्हटलं आहे, थॉट इज पार्ट ऑफ मेडिटेशन. थॉट इज पार्ट ऑफ मेडिटेशन. यू कांट सिम्पली अवॉइड इट. तुम्ही टाळू शकणार नाही, शकत नाही. असं मनात आणूच नका. ध्यानाला बसता क्षणीच मन निर्विचार झालं, होत नाही, होणार नाही. पण काही वर्षांच्या सवयीने साधनेने निश्चित होईल. म्हणून अलिप्त अवलोकन केल्यामुळे चंचल मन मंदावतं, विचार तरंग मंदावतात. हा अनुभव तुम्हाला साधनेनेच घ्यावा लागेल. आणि जशी जशी शांतता सखोल होईल, उत्स्फूर्त होईल, सकारात्मक होईल, प्रज्ञावान होईल, तशी इनर पीस, आतील शांतीचा अनुभव येऊ लागेल. शांतीतून तृप्ती, तृप्तीतून वृद्धी, वृद्धीतून समाधान, समाधान म्हणजेच समाधी, समाधान म्हणजेच समाधी. मन म्हणजे सगळं स्मृतींचं ओझं आहे. माइंड ऑलवेज लाइक्स टू रिमेन इन पास्ट मेमरीज ऑलवेज, किंवा भविष्यातली सुंदर स्वप्न. आयदर माइंड इज इन पास्ट और ड्रीमिंग फॉर द फ्युचर, प्लॅन्स, ड्रीम्स, योजना. माइंड नेवर लाइक्स टू रिमेन इन व्हेरी प्रेझेंट. वर्तमानात कधीच राहू इच्छित नाही. तत्क्षणात, हा जो आत्ता क्षण आहे, मी बोलता बोलता निसटून गेला, यात मन कधीच राहू इच्छित नाही. म्हणून रमण महर्षी म्हणायचे, तत्क्षणात राहा. त्यांनी 2च गोष्टी सांगितल्या, तत्क्षणात राहा आणि एक फार मोठा वेदांचा अर्क, उपनिषदांचा अर्क असलेला प्रश्न ते प्रत्येकाला सांगायचे. हा प्रश्न स्वतःला विचारा, स्वतःला विचारा, स्वतःला विचारा. हू एम आय? मी कोण आहे? हू एम आय? तुम्ही म्हणाल माझा बायोडेटा तयार आहे, माझा रिझ्युमे तयार आहे.
तुमचा अर्धा पानी बायोडाटा म्हणजे हू एम आयचं उत्तर नव्हे, अहम ब्रह्मास्मी उत्तर नव्हे. ही बाहेरून आलेली उत्तर आहेत, ही बाहेरून रोपित केलेली उत्तर आहेत, थोपलेली उत्तरं आहेत. तुमच्या आतून तुमच्या प्रज्ञेने उत्तर आलं पाहिजे. ते तुमचं स्वतःचं उत्तर असेल, ती तुमची स्वतःची गीता असेल. ते उत्तर येण्यासाठी कमीत कमी 12 वर्ष या प्रश्नाबरोबर तुम्हाला जगलंच पाहिजे, झगडलं पाहिजे, चिंतनाने संघर्ष केला पाहिजे. तरच आतून उत्तर येईल. ती तुमची गीता असेल, तुमचाच कृष्ण असेल, तुमचाच अर्जुन असेल, तुमचीच गीता असेल. म्हणून स्वतःशी संवाद साधा, फक्त आणि फक्त स्वतःला ओळखा. नो दायसेल्फ.